स्वप्नांना दे पंख नवे, घराला दे रूप नवे। लाईव्ह मराठीच्या वाचकांना फर्निचर खरेदीवर खास 35% डिस्काउंट। सर्व प्रकारच्या फर्निचरसाठी एकमेव विश्वसनीय दालन बाचुळकर फर्निचर। कोल्हापूर येथील शिवाजी स्टेडियमवर 12 फेब्रुवारी रोजी वंचित विकास आघाडीच्या वतीने आयोजित महामेळाव्यामध्ये भारिपचे जिल्हाध्यक्ष सुकुमार कांबळे यांनी शिवसेना उत्तर शहर प्रमुख रविकरण इंगवले यांच्यावर अत्यंत जहरी भाषेत टीका केली होती। शहरातील विविध संघटनांच्या वतीने आज हिंदू एकता तरुण मंडळाच्या कार्यालयात सुकुमार कांबळे यांचा निषेध करण्यात आला। यावेळी विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आपली मते व्यक्त केली। मी राहुल इंगोले, मराठा क्रांती संघटना शहराध्यक्ष। थोड्या दिवसापूर्वी सुकुमार कांबळे हा कोल्हापूर नगरीत येऊन माननीय श्री रविकिरण इंगोले साहेब यांच्याबद्दल नको त्या घाणेरड्या भाषेत वक्तव्य निर्माण केलं। त्यांनी हे वक्तव्य करणं अयोग्य होतं आणि जर अशा प्रकारे जर कोणताही बाहेरचा वक्ता आमच्या कोल्हापूर शहरामध्ये येऊन आमच्या धर्माच्या विरोधात अथवा कोणत्याही जाती धर्माच्या विरोधात जर बोलत असेल तर त्याला आम्ही आमचा कोल्हापूर हिसका दाखवू शकतो। आणि आज हिंदू एकता कार्यालयात आम्ही किने बसून एक नियोजन केलं। कमीत कमी 40 संघटनेचे जे पदाधिकारी आहेत हे सर्वजण मिळून आम्ही एक ठरवलं, जर कोल्हापूर जिल्ह्यात येऊन जर अशा प्रकारचं कोण केने बोलन भाषा करत असेल तर त्याला आपण सर्व जाती धर्माची लोक एकत्र येऊन आपण त्याला निषेध करायचा। आणि आज निषेध करण्यासाठी आज आम्ही इथं जमा झालेलो आहे। कोल्हापूर नगरी शाहूंची नगरी आहे आणि शाहूंच्या नगरीत असं भडकाऊ भाषण करून ही प्रवृत्ती चुकीचीच आहे। आणि शाहू महाराजांनी जे आंबेडकर साहेबांना जे विचार दिले ते विचार आंबेडकर साहेबांचे तुमच्यापर्यंत पोहोचले नाहीत असं मला वाटते। कारण तुम्ही या गोष्टीचा विचार करायला पाहिजे होता। जर तुम्ही अशा पद्धतीने जर वक्तव्य करत असाल तर तुम्ही जे तुमचे प्राध्यापक पद आहे हे सुद्धा चुकीचं ठरू शकते। कारण तुम्ही जर एखाद्या विषयावर जर तुम्ही शिकवायचं विद्यार्थ्यांना तुम्ही यातनं काय प्रबोधन करू शकणार आहे की आज समाज कुठं चालला आहे आणि तुम्ही काय वक्तव्य करताय, या गोष्टीचा मी निषेध नोंदवतो आहे। मी स्वप्नील पार्टे। सुकुमार कांबळेंना माझं एक म्हणणं आहे की तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो, देशविरोधात कारवाई करणाऱ्या किंवा देशाच्या विरोधात बोलणाऱ्या एका संघटनेशी तुम्ही संलग्न कसं झाला याचा तुम्ही खुलासा करा। आणि ज्यावेळी तुम्ही कोल्हापुरात येऊन एक माजी महापौर, एक माजी नगरसेवक, स्थायी समिती सभापती ह्या अशा एखाद्या चांगल्या व्यक्तीवर जर तुम्ही अशा पद्धतीचं प्रक्षोभनीय भाष्य करत असाल तर येणाऱ्या भविष्य काळामध्ये आपल्याला कोल्हापुरी पायतानाचा हिसका ही कोल्हापूर जनता दाखवेल। आणि त्याबद्दल आज आम्ही हिंदू एकता कार्यालयामध्ये एक बैठक आयोजित केली, त्यामध्ये त्यांचा निषेध नोंदवण्यात आला। कॅमेरामॅन रोहित सुरेशीसह संदीप शिरगुप्पे, लाईव्ह मराठी, कोल्हापूर। आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।